नर्मदे हर. खरं सांगू का, आपल्या माणसाला सोडून जायला आहे ना खूप जीवावर येतं. बघा मैया परत भेटल्या आम्हाला. त्यांच्याकडचं जे स्वेटर होतं ना, काल मी बघितलं ना, मला आहे ना रडायला आलं. म्हणलं पहिलं आहे ना मैया ते कोणाला तरी देऊन टाका. माझ्या बॅगेमध्ये दुसरं स्वेटर आहे, ते तुम्हाला देतो मी. हे नका वापरू. आणि आता म्हणलं एक माझे ना डोळे भरून आले. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. महाराजजी बघा, काल सांगितलं होतं ॲक्च्युली आम्हाला पण लेट झालं जरा आवरायला. ते म्हटले होते घरी या, तर बहुतेक नाश्ता घेऊन आलेत. नर्मदे हर. महाराज जी, कल आप बोलते ना कि मुझे कार्यक्रम को जाना है, हम लोग फटाफट उरकते सब. पर मैं मन किया मेरी की यार, नहीं 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 नहीं, घर आना था ना आपके. और मैं तो क्यों अभी नर्मदे हर. नहीं नहीं, हमारा मन था ना आपके घर आने का. कहाँ पे जाने वाले हो कार्यक्रम? नेमावर. अच्छा, नेमावर. हाँ, भुआ जी फूफा जी गए परकम में, अच्छा. तो हाँ 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 हाँ, वो कल बात चल रही थी ना आपकी. हाँ. तो उनका आज भंडारा है, वहाँ कपड़ा वपड़ा लेके जानो, टाइम से जानो. अच्छा. ले ग्रुप होते. वो क्या हो गया, मैया हमको बहुत दिनों बाद मिली ना, तो गप्पे चल रहे थे, तो सुबह लेट हो गया. क्यों इतना अंदर था ना, पोहा वगैरह था. नहीं वो ये मैंने इनका घर आएंगे इसलिए तो घर ही आना था, आपके घर ही आना था. नर्मदे यार. डबस घेऊन आले. प्लेट होला नहीं यार वहाँ से. प्लेट्स है हमारे पास. हाँ, प्लेट्स है हमारे पास. वहाँ पे हो गया आरती भी. हो, आरती पूजा करें तुमची तर फोन नको. नहीं 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 नहीं, मेरे नहीं, मेरे नहीं नहीं, आपको थोड़ी. नहीं 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 नहीं, मैया है, मैया. इस मैया को. नहीं, नर्मदे. नहीं 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 नहीं, नर्मदे. बढ़िया है. बहुत बढ़िया, बहुत. आपका आश्रम बहुत अच्छा है, बहुत अच्छा लगा. आता आम्हाला याची मन होत आहे की आपणही आश्रममध्येच राहायला पडतात. घर जावंच नाही वाटत आम्हाला. उनको ऐसा लग रहा है घर नहीं जाना है अब, ऐसे ही हाँ, मैया के तट पे. नहीं तो मेरी सुनो, आपकी इच्छा है तो आपके लिए इच्छा बढ़िया बनवा देते हैं. नर्मदा के किनारे. कुटिया कुटिया हो जाएगी. हो जाएगी. नर्मदे किनारे कुठे पडेल. हाँ, पहले ये परिक्रमा इसको पूरी कर लो, आप यहाँ जाओ. जी जी जी. हम हैं आपके. मैया सगळं ऐकतीये. मैया, हो मैया, तुमच्यावर आम्ही पण येतो मग. नाही माझं पूर्ण केले ना मी माझं घरची जबाबदारी. नाही, आमची ये झाल्यावर. आपकी कुछ भाषा हमारी राजस्थानी भाषा से. झाल्यावर. ते हम मराठी है ना. नहीं, यहाँ पर वो मिलती है. जैसे अब ये क्या सगला. हाँ. अब सगला हम कैसे क्यों कि जैसे ये उठा लिया. हाँ. क्या सगला लिया है, कहाँ लिया है. मग मराठी आहे त्यांच्यात पण. हाँ वैसे सगळं घेतलं. हाँ हाँ हाँ. वैसे ही है, हिंदी में सब लिया. आप राजस्थानी हो क्या? हमारा इसका. वो हमारा भी कुल तो राजस्थानी है ना. छत्रपति शिवाजी महाराज राजपूती थे ना. हाँ. भोसले भोसाजी करके थे वो. फिर वो यहाँ महाराष्ट्र में आके. राजस्थान में पूर्वज हो रहे होंगे. हाँ, वही तो ना. कौन सा गाँव. अभी वो नहीं पता, लेकिन शिवाजी महाराज जो थे उनके पूर्वज भोसाजी थे, वो राजस्थानी थे. नहीं, तो वो हमको पता है. हमारा जो गाँव है नहीं, वहाँ हमारे परिवार के लोग में हम साल में एक बार जाते हैं. हमारा बहुत ज़्यादा पीढ़ी हो गया ना. वो 400-500 साल पहले का बात है नहीं, वो. हमारा इतना नहीं हुआ. शायद मेरे दादाजी के दादाजी आए थे. अच्छा. अभी तक वो लोग सब नहीं, अभी वो हमारा देखो 400-500 साल हो गया ना, तो वो नहीं पता. पीढ़ी तो बढ़ गई बहुत. हाँ. हो गई अब. पर वो महाराणा फिर भी प्रतापांच्या वंशजा. हाँ, वो तेच ना. बाकी हमारा आना जाना लगा है. हमारे तो सिर्फ किसानी का काम. नहीं नहीं, आपका क्या खेती बहुत बढ़िया है. और किसानी में भी भैया इतो अच्छो दे रही है. नहीं नहीं, कि मैया. अपनी पूर्ति हो रही है. नहीं, मैया अभी हमको तो अनुभव नहीं था, लेकिन अब परिक्रमा में आए हैं 2 महीने से है, तो हमको अनुभव आ रहा है कि मैया की कृपा कितनी है. ते त्याचं ते म्हणणं. और आप नसीब वाले हो कि मैया के तट पे रहने वाले हो. तर तो काय म्हणतो. हमको 500-600 किलोमीटर आना पड़ रहा है. आज आमचा
मैया से मिलने, तो आप बहुत नसीब वाले हो, पिछले जन्म के पुण्य है, इसीलिए आप मैया के तट पे हो. तेव्हा आराम करायला पाहिजे होता आणि ते आपण नुसतंच चालत राहिलो. आश्रम भी बहुत बढ़िया है, बहुत अच्छा है, बहुत प्यारा है. और कल का वो कड़ी और चपाती भी बहुत अच्छा था, हाँ स्वादिष्ट था, बहुत अच्छा. मैं तो क्यों बाबा, आप दोपहर तक नहीं अभी तो मुश्किल हम है. 2 बजे जाएंगे. नहीं, सुनो ना, मैं सुनो 4 बजे ही बढ़िया भोजन बनवाऊंगा और अच्छी मक्के बाजरे की रोटी कड़ी मैगी. अब तो नहीं अभी क्या है, मेरा बेटा भी घर पे है, तो थोड़ा हमें भी जल्दी चलते आते ना तो कोई प्रॉब्लम नहीं था, हम 2 दिन रुक जाते, कोई प्रॉब्लम नहीं. ठीक है बाबा, वो तो जल्दी नहीं, है. अन्नदाता और आश्रयदाता सुखी भव, बहुत बहुत सेवा की आपने. अभी आपके घर पे मैया इसीलिए बुलाएंगी कि आपके घर पे आना होगा. हाँ. मैया दोबारा जल्दी बुलाएगी. और वो हमारा क्या, जैसे हमारी समाज का रहन सहन सिस्टम, बहू लाड़ी बेटी, हाँ. ये तो तुम देखते तो और बहुत अच्छा. नहीं पक्का 2 दिन आएंगे, 2 दिन बिल्कुल, पक्का आएंगे. गुरुदेव जी पधारो जी जी, आपका नंबर मेरे पास है, मेरा नंबर आपके पास है, बिल्कुल. तो थोड़ा कांटेक्ट में रहेंगे. जब भी आप तो परिक्रमा शुरू करो उसी रोज जी मेरे को लगा जी देना, जी तो जी परिक्रमा शुरू कर जी 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 जी. चल, नर्मदे. नर्मदे हर. बहुत प्यारे लोग हो आप, बहुत प्यारे लोग हो. नर्मदे हर. तुम्हाला आहे ना मी त्यांनी आणलेलं शिरस दाखवायचं विसरलो. मस्त तुपातला शिरा होता. वा, नाही माझ्या बरोबरचे ते दोघं आहेत ना दुसरे, त्यांची वही राहिली महाग, घेतली का मग? ती आली नाही अजून म्हणून ते थांबले. अच्छा ते आहेत का मग? हा. मयनी थांबवलं त्यांना. ते दुसरे आहेत, ते अच्छा गेले. दुसरे आहेत का? हां. ते दुसरे एक जोडपे आहे, तर त्यांच्या ते मारतात ना, ती वही म्हणजे कुठं आश्रमात मागच्या आश्रमात, पण ती कोणतरी घेऊन हा ते कॉन्टॅक्ट असेल तर येणार ते. ते फोन नंबर आहे तर ते घेऊन येतात वही, म्हणून ते थांबले. चला 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 मैया, मैया का आता हळूहळू टुकू टुकू जावा, गडबड करू नका. ते स्वेटरचं काय केलं? कोणाला तरी हा बरं देऊन टाका, वापरू नका अजिबात. नाही, एखाद्या गरीबाला दिलेलं मला आनंद. हा हा जाऊ दे. चला बाय 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 बाय. नाही बाय बाय. फिराज, आणि तुमची इच्छा पूर्ण करून दे मैया. ही 10 वर्षांनी का होईना पण ही पूर्ण करून दे. इसकी भी है और वो पहले होणार आहे वॉशरूम बरं की भी का? है. तुझी पायी परिक्रमा पूर्ण होणार आहे. होणार 100%. तुझं पोरग चांगलं नोकरीला लागली ना, डायरेक्ट तू आणि हेच म्हण. तू नाही मी, आम्ही. आम्ही तू नाही आम्ही. मला सारखे ओरडत, सारखं तू तुझंच का म्हणतेय, मग आपण म्हण, आपण. नाही पोरग शिकून नोकरीला मैया माझं लागून दे, मला पायी परिक्रमा माझी करायची, हे मनात सतत गोकणपट्टी करतो. मी करणार आहे, मी करणार आहे, मी करणार आहे, मी करणार आहे. ही गोकणपट्टी केली की ती आम्ही मैया- करणार आहे, आम्ही करणार आहे, आम्ही करणार आहे, आम्ही करणार आहे. नाही, तुम्ही दोघांनी बी मी करणार आहे. आम्ही करणार नाही, परिवार नाही घ्यायचं, पण आम्ही दोघं करणार आहे. आम्ही करणारच आहे. ही मला माझी माया करून घेतलीच पाहिजे, असं हट्टच धरायचा मायापाशी. तुझं पोरगं कसं एखादी वस्तू खायला मागत आहे, दे मला, मग तू करून देते ना. हा, मग बरोबर आहे. तशी मायाकडे तू हट्ट धरायचा का मैया मला पायी करायची, मला पायी करायची, असे तुम्ही हट्ट बरोबर करा. होतंय सगळं. चला. बरोबर आहे. नर्मदे हर. मैया सावकाश जा, काळजी घ्या, फोन करा काय वाटलं तर आम्ही इथंच आहे. होते चालूच आहे. हो काही अडचण आली तर फोन करा. फोन करा. हा. चालेल. नर्मदे हर. नर्मदे. चला मैया गरम पाणी, आमच्या सरस्वती मैयांना सुखरूप घेऊन जा. गरम पाणी आप पी नर्मदे. सकते नहीं है. अबे नहीं पीऊँ, गिलास से पीऊँगा, हाँ हाँ, गोली खाऊंगा होली ना. और थोड़ा फायदा करे मोए, ये फायदा भी करे. नर्मदे हर. हे बघा काल रात्री तुम्हाला आश्रम दाखवताना आलं. नर्मदे हर, नर्मदेश्वर महादेव आणि मा नर्मदा मैयाचं मंदिर आहे. इमली घाट मिर्झापूर. हे बघा आणि मैयाचं दर्शन करून घ्या. हे बघा नर्मदे हर जिंदगी भर.
नर्मदे हर. अरे वा वा वा. सुंदर. नर्मदे हर. काय सुंदर मूर्ती आहे ना मैयाची. नर्मदे हर. नर्मदे 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 नर्मदे. किती सुंदर शिवलिंग आहे ना. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि आश्रम आहे त्याच्या शेजारीच, म्हणजे मैयाचंच मंदिर आहे आणि खाली आश्रम आहे. आणि इथे हनुमंतराय. जय जय बजरंगबली की जय. जय सियाराम जय सियाराम. नर्मदे हर. नर्मदे हर. हे तर मिस करत होतो मी. हां, चालत किती गोष्टी होत होत्या आहे ना. हे बघा सहीच. आणि त्या कराव्या लागत नव्हत्या. हां, ते आपोआप घडत होते. आता मला उभं राहायला लागते त्यासाठी, आणि त्याचीच खंत आहे. चालत कसं सगळा आनंद मिळत होता आपोआप. नर्मदे हर. नर्मदे हर. सुंदर शेती आहे आणि रस्ता बघा. आपलं काय, आपलं ट्रॅक्टर आहे म्हटल्यावर आपण जातोय आरामात. चाललोय. 4x4 ट्रॅक्टर. नर्मदे हर. नर्मदे हर. खरं सांगू का, आपल्या माणसाला सोडून जायला आहे ना खूप जीवावर येतं. बघा मैया परत भेटल्या आम्हाला. त्यांच्याकडचं जे स्वेटर होतं ना, काल मी बघितलं ना, मला आहे ना रडायला आलं. म्हणलं पहिलं आहे ना मैया ते कोणाला तरी देऊन टाका. माझ्या बॅगेमध्ये दुसरं स्वेटर आहे, ते तुम्हाला देतो मी. हे नका स्वेटर वापरू. आणि आता म्हणलं एक माझे साडी. ना डोळे भरून आले. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. मगाशी ना माझा एवढा ऊर भरून आला, गाळा डोळ्यातून पाणी आलं. एक्स्ट्रीमली सॉरी, पण काय भावना होत्या माझ्या त्या मैयाबद्दल. आणि बघा ना, मी म्हणलो ना की किती खोल आहे रे. नाही एवढं खोल. मी नाही का म्हणलो होतो की आश्रमांच्या ह्याच्यावर नाही का परिक्रमा नाही करायची, हे नाही ते. अहो तसं नाही ते. मैया बरोबर घमंड तोडती. काल आम्ही अशा ठिकाणी होतो ना की तिथं काहीच नव्हतं आणि आम्हाला आश्रमाचाच सहारा घ्यायला लागला. बरं, मैयाने घमंड तोडला असंच म्हणेल मी, पण घमंड तोडून पण तिने एकदम असं नाही का फुल्लात असं एका साईडला एक रूम, आम्ही तिघच त्या रूममध्ये एकदम शांततेत झोप झाली. म्हणजे स्वच्छ वॉशरूम, कोणाचाच संपर्क आला नाही. म्हणजे मैयाने जरी कान फाटला असलं तरी तिने शेवटी मायेची ऊब दिलीच आम्हाला. असंच आम्हाला तरी असंच वाटते, मला तरी वाटते आहे का नाही. नर्मदे ऍक्च्युली ना खरंच लय असं कसं तरी होत होतं. मैया ज्यावेळेस मैयांना आम्ही सोडत होतो त्यावेळेस आणि परत भेटल्या, परत म्हणजे असं आहे ना, त्यांना सोडून जाऊशी नव्हतं वाटत. हा, मग ते आणि मगाशी पण म्हणलं नको परत त्या पण रडत बसतील म्हणून आम्ही पण, कारण त्यांचा पण पाय निघवत नव्हता. पण त्यांना कसं आता परिक्रम येते त्याच्यामुळे निघावंच लागणार होतं. त्यांना आम्ही म्हणलो मैया येत आहे का, चला अमरकंटक पर्यंत. त्याचा अरे म्हणले आता मला पायी परिक्रमा करू दे, गाडीने आपण नंतर फिरूच. बरोबर आहे ना. मग काय. नर्मदे माणसाला सोडायला जरा मग काय जीवावर येतं. आणि बघा ना, काय आमचं काय असं एवढं हे नव्हतं, तरी पण त्या मागे राहायच्या, पुढे यायच्या. आणि 1 महिना आम्ही एकत्र होतो, तर एका महिन्यात आम्हाला एवढं हे दिलं ना, म्हणजे प्रेम दिलं ना, त्याला हेच नाही. काहीतरी असणार आहे ते. मग मागच्या काय. जन्मीतले काहीतरी ऋणानुबंध असतील त्यामुळे
चला नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे आता तुमच्याशी बोलता बोलता नेमकं फोन आला. तेच आपले ओम पटेल आहेत ना, ते होते. अरे बापरे, सकाळी ज्यांनी शिरा आणला ना आपल्याला, शिरा दाखवायचं विसरलो गडबडीत. त्यांचा फोन आला. त्यांचा नेमावरमध्ये पलीकडच्या तटावर भंडारा चालू आहे. तर त्यांचा फोन आला, म्हटले 2-3 किलोमीटर नेमावर राहिलं की मला फोन करा, मी तुमच्यासाठी जेवण भोजन प्रसादी मी घेऊन येतो पलीकडच्या बाजूला. आई ग, अरे हे लोक काय प्रेम करतात आहेत माहिती का. आम्हाला आहे ना कार्यक्रमाला गेलेत ते आणि हो, तरी त्यांना आमच्या आठवण आहे. म्हणजे भोजन कसं होईन हा, आमचं त्याची काळजी आहे. काय म्हणायचंय, काय म्हणायचंय. मैया किती प्रेम करते आणि मैयाच्या तटावरचे हे लोक किती प्रेम करतात, बाप रे. आणि आहे ना, ह्याच कारणाने मला असं वाटत होतं की चालत परिक्रमा होत नाहीये ना, त्याचं खूप मोठं शल्य मला म्हणजे टोचत होतं. आणि माझ्यामुळे अमृताची पण परिक्रमा होत नाही, ह्याचं डबल शल्य मला बोचत होतं माहिती आहे का. पण आता काय करणार, इलाज नाहीये. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अभी हम चल नहीं रहे ना. बापरे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. 5 किलोमीटर आलो होतो फक्त आम्ही. आता तुम्हाला जे गृहस्थ दाखवले मी, त्यांचं घर होतं. आम्ही असंच चाललो होतो, सहज माझं उजवीकडे लक्ष गेलं. ते बाहेर बसले होते दरवाजातच त्यांच्या, आणि म्हटले आजो आजो आजो, चाय पिलो चाय पिलो. आणि गेलो, मग बसलो, चहा वगैरे घेतला. म्हटले थोडा वेळ, हां, मग गप्पा मारत बसलो आम्ही. आणि असं वाटलं असं खूप नाही का भेटलो होतो आम्ही आधी. नर्मदे हर. तर मग गप्पा मारत बसलो 15-20 मिनटं. नाही म्हटलं आता जेवणच करून जायचं, तसं नाही जायचं, म्हणजे हिंदीत बोलत होते. तर म्हटलं नाही आमच्यासाठी पुढे नेमावरला गृहस्थ थांबलेत. मग त्यांना नाव सांगितलं, ते म्हटलं हां हो पहचानवाले हमारे. तर म्हटलं मग तिथं ते थांबलेत, त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला नाही का, त्यांना हे करून आम्हाला जेवता नाही येणार तुमच्या इथं. तर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग आतमध्ये गेले, गुलाबजाम आणून दिले. अरे बापरे, काय सांगायचं आता. एवढं प्रेम ना. थांबा मला सीट बेल्ट लावू द्या. ऍक्च्युली इथले लोक काय प्रेम आहे, म्हणजे आम्ही तिथं बसलो होतो ना, मग अक्षरशः म्हणजे ते म्हणले की इथल्या लोकांचं काय म्हणतात ना, इकडं ह्या साईडनी लोक येत नाही, पण जी लोक येतात ना त्यांना ते जेवण घातल्याशिवाय किंवा त्यांना चहा पाणी दिल्याशिवाय अजिबात सोडत नाही. आणि एक महाराजजी पण होते ना तिथं, ते कालपासून तिथंच होते, आजारी होते. हा, म्हटले त्यांना दवाखान्यात वगैरे घेऊन गेले. हे असं आपल्याला भेटलं पाहिजे होतं कोणीतरी मस्तपैकी. काय मया. विशेष म्हणजे ना, 3 रस्ते आहेत. 1 मिनिट, 3 रोड होते तिथून थांबा, 1 जायला. मिनिट थांबा, तुम्ही ना अजिबात येत नाहीये याच्यात. हा बोला. विशेष म्हणजे ना 3 रस्ते होते, हा, आणि त्यांच्या इथून जायला म्हणजे मधून एक होता, तिथं त्यांचं घर होतं, आणि बाजूनी 2 रस्ते होते. ते म्हटले तुम्ही इकडून कसे काय आले. म्हटलं मला माहित नाही, गुगलने दाखवलं 3 रस्ते. मग मी सरळ गेलो, आणि मला काय माहिती का, मी परत रिवर्स गाडी घेतली मधून आलो तुमच्या इथून. म्हटले ती मैयाची कृपा आहे. हो म्हटलं मैयाचीच कृपा आहे सगळी. मग काय, खरंच आहे. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. आम्ही नेमावरला चाललो होतो, पण एक 5-6 किलोमीटरच्या आधी आहे ना, सुंदर आश्रम आहे हा. माहीत नाही आम्हाला आश्रमाचं नाव वगैरे काय, आणि प्रायव्हेट दिसतोय. मला असं वाटत नाही की परिक्रमा असताना अलाउड आहे, कारण कोणीच नाही इथं. नर्मदे हर. आणि तो ज्या ठिकाणावर आहे ते किती विशेष आहे हे तुम्हाला 2 मिनिटात मी दाखवतो. नर्मदे हर.
नर्मदे हर. बघितलं ना काय सुंदर आहे ना आश्रम. ॲक्च्युली आहे ना हा आश्रम नाही मला वाटिकाच वाटते आहे ना. नर्मदे हर. बाग वाटते बाग. हां बाग वाटते. काय शांत आहे परिसर. नर्मदे हर. बराच वेळ बसलो होतो आम्ही अर्धा पाऊण तास तिथं त्या बाकड्यांवर. छान. चला नर्मदे हर. जाऊ पुढच्या प्रवासाला. परिक्रमा असे येतात येत मागून आहे बघा. हे बघा हे समोर आहेत ना ते आमच्यासाठी भोजन प्रसादी घेऊन आलेत. सकाळपासून इतका वेळा त्यांचा फोन आलाय की आता तुम्ही कुठं पोहोचलाय, कुठे पोहोचलाय. आता आम्ही नेमावरमध्ये. आता नेमावरमध्ये आल्यावर त्यांना त्यांचा फोन आला की कुठे आता. तर आता ते आम्हाला आता भोजन प्रसादी घेऊन आलेत. ते पलीकडच्या तटावर होते. पलीकडच्या तटावरून इकडं ते देण्यासाठी फक्त आलेत. आम्हाला फक्त हे भोजन प्रसादी देण्यासाठी. काय तो सेवाभाव. नर्मदे हर. नर्मदे हर. तर आपण आता श्री सिद्धेश्वर महादेव मंदिराकडे चाललोय आता. बाजारघाट दिसतोय पुराणा. नेमावरमध्येच आहे आपण आत्ता. नर्मदे हर. खूप सुंदर मंदिर आहे पुरातन. जर व्हिडिओ करून दिला तर करतो मी, दाखवतो तुम्हालाही. नर्मदे हर. मैयाचं काय दर्शन होत आहे आज. बाप रे, दिवसभर मैयाच्या जवळच आहे आम्ही. वा. नर्मदे हर. आणि काय भव्य मंदिर आहे बघा. खूप महात्म्य असेल पहिलं काहीतरी. तर विशेष काहीतरी असणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. नर्मदे नर्मदे हर. परिक्रमा. महाराज जी, मंदिर का इतिहास. मंदिर ऊपर है ना बड़ा. उसका इतिहास क्या है? क्या तो पुराना 5000 वर्ष पुराना कौरव पांडव हाथ से बनाया हुआ है. अच्छा हाँ. ठीक है. नर्मदे हर. नर्मदे हर. आत्ता विचारलं पुजाऱ्यांना ना, त्यावेळेला 5000 वर्षापूर्वीचा इतिहास या मंदिराला. आणि खरंच आहे बघा, खूप पुरातन आहे. कौरव पांडव हे पण आले होते इथं असं म्हणतात. त्या काळापासून आहे मंदिर. वा. अतिशय सुंदर आहे. नर्मदे हर. वा काय भव्य आहे बघा. मूर्त्या बघितलं खंडित केलेल्या आहेत. त्याच्यामुळंच त्या धर्माबद्दल आहे ना किंतु परंतु अजिबात नाही आहे, प्रेमच नाही आहे. एवढ्या सुंदर मूर्त्या त्यांना फोडूशी वाटल्या ना, त्यामुळं हे बघा. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम. जय सियाराम.
नर्मदे हर. काय सुंदर दर्शन झालं, आरती पण मिळाली आणि मैयाचा तट. वा, नर्मदे हर. हे बघा काय सुंदर कलाकृती आहे, काय सुंदर कलाकृती आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. रोज म्हणतोय तेलकट खायचं नाही, तेलकट खायचं नाही, पण रोज तेलकट खातोय. हे बघा समस्या. मैया म्हणत असन काय व्हायचं माया बाळाचं, तेलकट खाते रोज. पोहे खाल्ले आता, मस्त होते पोहे. आणि हा एक मिक्स वडा होता, मिक्स भाज्यांचा, तो एक छान होता तो पण. नर्मदे हर. दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही इथं आता बसलो आहे. आता ही पिशवी बघून तुम्हाला काय वाटेल सांगा बरं. हे बघा, असं वाटेल ना नमकीन आहे, पण नमकीन नाही आहे त्याच्यात. हे बघा, हे बघा ह्याच्यामध्ये, हे बघा ह्याच्यामध्ये नमकीन आहे. ह्याच्यात हे नाही, नमकीन नाहीये काय आहे ते? त्याच्यात शेव आणि बुंदी. अच्छा, बुंदी आहे. ओके. आणि ह्याच्यात काय? वेळ नको वाया घालू रे ही भाजी आहे बघणाऱ्यांचा. आणि हे बघा भाजी हा, मिक्स आणि हे ह्याच्यामध्ये दिसते. पुरी. अच्छा, पुरी आहे. बाप रे. बऱ्याच आम्ही समजत होतो की त्यांनी नमकीन दिलंय आणि आम्ही तिथं ते समोसे वगैरे खाल्ले. तुम्ही बघितलं ना, ते आम्हाला फसवणूक झाली आमची. हे बघा. बघून काय वाटणार. हा ना, तेच. आणि तरी म्हणते की गाडीमध्ये भाजी वास यायला लागला होता. गाडीमध्ये ना भाजीचा वास येतोय, भाजीचा वास येतोय. शेवटी मग म्हणलं अहो, काय चेकच करा म्हणलं. ही म्हणली चेकच करू आपण. बघतोय तर आवाज नाही चेक आला. केलं तर पुरी, भाजी आणि बुंदी. हां, चला घ्या, चालू करा. ताट काढली, गाडी इथं पार्क केली आहे आणि आमच्यासाठी बघा इथं माठ पण आहे, चेअर पण आहे, बसलोय. आहे बघा स्टूल वगैरे. माईने कसली सोय केली आहे ना. नर्मदे हर. कसं घेता येईल तसं. वाह, एकाच ह्याच्यात घ्यायचं. एकाच ह्याच्यात घे ना. बरं दे न धुवायला परत. जाऊ दे, धुवू आता. बघितली का सेवाभाव. ऑलरेडी सकाळी आम्हाला शिरा दिला होता त्यांनी आणि आता तोंडाला पाणी सुटलं. सॉरी. म्हणजे आलू मटर दिसते ही का शाकभाजी आहे. शाकभाजी टाईप. हां, आणि पुऱ्या. आहे बघा, स्वतःला घेतली पहिली. त्या बघा अहो नाही हो, मला नाही ह्या घेतली. पुऱ्या. वा 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 वा. नर्मदे हर. जिंदगी. नर्मदे. ॲक्च्युली आहे ना, इथे थांबलो होतो रोडच्या साईडला. मॅपवर चेक करत होतो की आता पुढे काय काय बघायचं आहे. तर बर्मन घाट ना, डायरेक्ट बर्मन घाटलाच जाऊ. 250 किलोमीटर आहे आणि आमचा विचार चाललाच होता की आता बर्मन घाटला जाऊ डायरेक्ट. तेवढं तिथून एक बाबाजी आतमध्ये आले, सॉरी बाहेर आले, मॅपच लावला आणि तेवढ्यात ते आले. म्हटले की हां, गाडीवर परिक्रमा लिहिलं आहे त्याच्यामुळं आले. म्हटले नर्मदे हर, चाय के लिए आ जाओ.
अरे बापरे, हे बघ. आणि रस्ता एवढा खराब होता ना, बाप रे बाप रे बाप, खूप खराब होता रस्ता. ठीक आहे, आता पुढं कदाचित हायवे लागेल आपल्याला. हे बघा, हे घर आहे त्या बाबाजींचं, नर्मदे हार. तू नर्मदे परिक्रमा करके नहीं आई ये भी थी. नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार, नर्मदे हार. अरे बेटा और लेके आते तो कंफर्म नहीं. नर्मदे हर. आता जे बाबाजी भेटले ना, हम्म. आम्ही मॅप लावायला थांबलो होतो हा. आणि ते आले आमच्याकडं, नर्मदे हर म्हटले ये आ जाओ चाय पिणे. चहा प्यायला गेलो, चहा वगैरे घेता घेताच मग आमच्या गप्पा भरपूर रंगल्या. तर त्यांना परिक्रमा करायची इच्छा आहे, त्यांची ऑलरेडी बसनी एकदा झालेली आहे, पण घरचे सोडत नाहीयेत. तर कदाचित बघा ना, मैयाची काही कृपा असेल. मग त्यांची जी मिसेस होती त्यांना आम्ही समजून सांगितलं, म्हटलं त्यांना जेव्हा जायचं असेल तर त्यांना जाऊ द्या, तुम्ही अडू नका. आता आम्ही बघतोय ना परिक्रमेत खूप एकटे लोक आलेले आहेत, त्यांचं म्हणणं होतं की त्यांचं वय आता 70 झालेलं आहे. म्हटलं असं नका करू. कदाचित मैयाने आम्हाला सांगितलं असेल की तुम्ही जाऊन त्यांना भेटा आणि सांगा तुम्हाला, आहे का नाही. हो, बऱ्याच गप्पा झाल्या. खूप ते म्हणले गप्पा आमच्या सगळं झालं, आता 4 धाम झाले, ज्योतिर्लिंग झालेत सगळे, म्हणजे बऱ्याच गप्पा आमच्या झाल्या त्यांच्या बरोबर. आणि खूप छान वाटलं त्यांच्या बरोबर बोलून, खूप भारी वाटलं. जेव्हा म्हणत होते ते म्हणत होते राहाच, आणि राहा म्हणले रात्री, की रात्री राहा इथे, मस्त आराम करा आणि मग जावा पुढे. काय प्रेम आहे, अरे काय प्रेम आहे, बाप रे. हजम नाही हो रहा है. म्हणजे चालत होतो तेव्हा तर मिळतच होतं, पण गाडीमध्ये पण. आणि आपण तिथंच का थांबावं ना, हा ना. त्याच घरासमोर का थांबावं, त्यांनी आपल्याला का पाहावं. आम्ही गाडी थांबवली म्हणून ते बाहेर आले बघायला, आणि त्यांनी गाडीवर आपलं ते नर्मदा वाचलं परिक्रमाचं नर्मदा स्टिकर वाचलं, तर ते मग त्यांनी डायरेक्ट आम्हाला घरीच बोलावं. त्यांना वाटलं जास्त लोक आहेत, आम्ही दोघं नवरा बायको आहे म्हणलं होतं, अजून त्यांना कौतुक. मग काय. भारी. आणि सगळ्या घरातली लहान मुलं बोलवली, दर्शन घ्यायला लावलं मग आमचं. काय. त्यांनी पण आमचं दर्शन घेतलं, एवढे मोठे असून पण. थोडं जरा होतं असं, मोठ्यांनी तरी होतं. दर्शन केलं की काय. आता ते दर्शन फक्त मैयासाठी आहे, आपल्यासाठी नाहीये. आपल्यासाठी नाहीये, मैया आपल्या बरोबर आहे म्हणून ते तो रिस्पेक्ट आहे. चला चला, नर्मदे. नर्मदे. आता आमचा प्लॅन चाललाय की कुठला आहे? बर्मान घाट. बर्मान घाट. हा, बर्मान तिकडे जायचं. घाटला चाललोय आम्ही आता. आणि मध्ये रस्ता- काय झालंय, रोड एक तर पहिली गोष्ट खूप खराब आहे, हा. आणि जो आतमध्ये घाट आहेत, काही मंदिर आहेत पण ती सुटतील, कारण ती 20-25 किलोमीटर लांब आहेत, आणि रस्ता अतिशय खराब आहे. अतिशय खराब आहे, अतिशय खराब आहे. आताच बघा की तुम्ही. आणि तो तर म्हणजे शेतांतूनच रस्ता आहे, हा. त्याच्यामुळे म्हटलं अमृताला आपण ह्याला जाऊ, आता पुढे बर्मान जाऊ, घाटलाच जाऊया. कट चला. करू जरा आता. नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर. आता आम्ही रातापाणीच्या जंगलामध्ये, असलं डेंजर जंगल आहे ना, एकदम डेन्स आहे, एकदम डेन्स, एवढं घनदाट आहे ना, बाप रे. हे बघा, तुम्ही बघता, हे बघा कसलं वाटतंय ना एकदम. आणि रात्रीची तर कसली भीती वाटल. ह्या जंगलामध्ये थांबायला कसलं वाटेल ना, बाप रे. तुम्हाला कसं वाटेल जंगलामध्ये थांबायला? नर्मदे हर. नर्मदे हर. तसं आपण कॅम्प करतो की यार, असं थोडीच आहे जंगलांमध्ये कॅम्पिंग नाही करत. हा, पण इथं वाघ आहेत ना, हे वाघ आहेत ना. आणि इथं कॅम्पिंग करून देणारच नाही. नाही, आपण ह्याला कुंभेला केली होती, तिथं काय वाघ नाहीये का? आहे की, पण ही तो खूपच घनदाट आहे हे हा, हे जंगल. जरा डेन्स फॉरेस्ट. हा. नर्मदे हर, नर्मदे हर. तर मंडळी, आम्ही आता बर्मान घाट आहे तिथे जवळ पोचलो. आता एखादा रूम घेतली आम्ही, इथेच जवळच आहे. तर आता रेस्ट मोडला आहे आता आम्ही, कारण आज एवढं हेक्टिक झालं आहे ना, आणि एवढं आम्हाला रनिंग करावी लागली गाडीची, त्याच्यामुळं बरंच आमचं झालं आहे प्रवास. खराब होता ना, रस्ता पण इतका खराब होता ना, त्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला आम्हाला इकडे यायला. त्यामुळे किती वाजले आपल्याला? 7:30 वाजता आम्ही इथे आलो. त्याच्यामुळं लगेच आम्ही थोडीशी आमची कपडे धुवायची होती ती धुतली, आणि लगेच जेवायला गेलो. त्यामुळे व्हिडिओ जरा थोड्या वेळाने केला.
9:30 वाजले जातात आणि हां झोपायची तयारी आता चालू आहे. 9:30 वाजलेत आता झोपायची तयारी करतोय. चला नर्मदे हर नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर.